हाय हॅलो नमस्कार। उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण झटपट होणारं एकदम चविष्ट चटपटीत असं पेरूचं लोणचं करणार आहोत। हे लोणचं करण्यासाठी आपण इथे एक पेरू घेतलाय। तयार पेरू आहे हा। गुलाबी पेरू आहे हा, तुम्ही कोणताही पेरू घेऊ शकता। इथे आपल्याला फोडणीसाठी मोहरी, जिरे, सफेद तीळ, मेथी दाणे आणि हिंग घ्यायचे। पाव चमचा हळद लागणार आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा चाट मसाला लागणार आहे। आवडीनुसार गूळ घ्यायचे, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस। सर्वात आधी आपल्याला हा पेरू आहे तो बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। हे बघा, असा छान बारीक चिरून घेतलाय पेरू। चला आता फोडणीची तयारी करूया। इथे आता कढई तापलेली आहे। आपण 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। 1 छोटा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी तडतडली की 1 छोटा चमचा जिरं, 1 छोटा चमचा तीळ, अगदी थोडेसे मेथी दाणे, हिंग आणि आता बारीक चिरलेला पेरू टाकून घेऊया। फोडणीवर पेरू असा छान परतून घेऊ। आणि आता 6 ते 7 मिनिटं मंद आचेवर हा पेरू वाफवून घेऊया। 6 ते 7 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा आपण पेरू परतून घेऊया। पेरू बऱ्यापैकी शिजत आलाय। आता यावर पाव चमचा हळद टाकून घेऊ। 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊया। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पुन्हा व्यवस्थित परतून घेऊ। आणि आता चाट मसाला टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। चाट मसाला आणि मीठ व्यवस्थित एकजीव झाल्यावर आपण आपल्या आवडीनुसार गूळ टाकून घेऊया। गूळ घातल्यावर पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून देणार आहोत। 3 ते 4 मिनिटांनी बघूया आपण, छान असं तेल सुटायला लागलंय। पेरू सुद्धा खूप छान शिजला आहे। हे लोणचं आपण पुन्हा 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घेऊ। आणि सर्वात शेवटी लिंबाचा रस टाकून घेऊ। लिंबाचा रस घातल्यावर पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। आता गॅस बंद करून घेऊया। छान चटपटीत चटकदार असं पेरूचं लोणचं तयार आहे। हे पेरूचं लोणचं 3 ते 4 दिवस हवाबंद डब्यात फ्रीज मध्ये ठेवलं तर सहज टिकतं। चपाती, भाकरी किंवा वरण भातासोबत सुंदर लागतं। शिवाय कधी तोंडाला चव नसेल, काही खावंसं वाटत नसेल तर आवर्जून हे चविष्ट चटपटीत लोणचं तयार करा आणि खा। पेरूची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र नक्की करा। थँक्यू।